Hello dear students, welcome to all of you. You are learning lesson number 3 circle. In previous video we already completed practice set 3.1. Now today we start new point, that is touching circle. Okay, आता डेफिनेशन बघण्याआधी थोडंसं कन्सेप्ट समजावून घ्या. सपोज एका प्लेन मध्ये आपण दोन सर्कल कन्सिडर केले. ओके, दोन सर्कल ड्रॉ करायला सांगितले समजा मी तुम्हाला, तर काही जण काय करतील, एक या साईडला एक लेफ्टला एक राईटला ड्रॉ करतील, किंवा काही जण काय करतील एकमेकांच्या आतल्या बाजूला ॲड करतील, किंवा एकमेकांना इंटरसेक्ट होणारे ॲड करतील, म्हणजे किंवा एका पॉईंटमध्ये. म्हणजे थोडक्यात कसं होईल बघा, एक तर ते दोन सर्कल पूर्णपणे सेपरेट असतील म्हणजे एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत. काही जण असे काढतील की त्यामध्ये फक्त दोन्हीमध्ये एक कॉमन पॉईंट असेल आणि तिसरा असणार आहे, म्हणजे समजा दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असेल. या तीन पॉसिबिलिटी येऊ शकतात, जे तुम्ही बुकमध्ये पण बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला इन डिटेल दिले. ओके, तर आपल्याला टचिंग सर्कल्स म्हणजे काय डेफिनेशन बघायचे आहे. इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन इंटरसेक्ट विथ अ लाईन इन द प्लेन इन ओनली वन पॉईंट दे आर सेड टू बी टचिंग सर्कल. ओके, पहिला इथंपर्यंत बघू, मग पुढे जाऊ. If two circles in the same plane intersect with a line in the plane in only one point. Okay, म्हणजे समजा we consider two circle. Okay, in that case we consider two circle and they are touch each other at only one point. Okay, and there is one common line is there. ओके, म्हणजे दोन सर्कल घेतले, एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात किंवा टच होतात आणि दोन्हीमधून समजा एकच लाईन जात असेल, तर त्याला काय म्हणायचं आपल्याला, टचिंग सर्कल. एकदम सिम्पल आहे, काय जास्त असं अवघड नाही. आणि जी काय लाईन असणार आहे कॉमन टँजेंट, ओके, त्याला आपण बोलणार आहे कॉमन टँजेंट. जी लाईन असेल कॉमन त्याला आपण कॉमन टँजेंट. आणि ज्या पॉईंटमध्ये ते दोन सर्कल टच होतात त्या पॉईंटला आपण म्हणायचं आहे कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. द पॉईंट कॉमन टू द सर्कल्स अँड द लाईन इज कॉल्ड देअर कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता ज्यावेळी दोन सर्कल टच होतात त्यावेळी तिथं दोन पॉसिबिलिटी किंवा दोन टाईप्स येऊ शकतात. त्यामध्ये पहिला टाईप आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल अँड सेकंड आहे इंटरनली टचिंग सर्कल. एक्सटर्नली म्हणजे माहिती आहे बाहेर, आणि इंटरनली म्हणजे आतल्या बाजूला. ओके, फिगर वाईज बघू. ओके, देर आर टू सर्कल्स आर देअर. पॉईंट आर इज अ सेंटर ऑफ द फर्स्ट सर्कल अँड पॉईंट एस इज द सेंटर ऑफ द सेकंड सर्कल. आणि जर बघितलं असेल तर ते दोन सर्कल पॉईंट टीमध्ये एकमेकांना टच होतात आणि ती लाईन येईल तुम्हाला मध्ये एक दिसते बघा, ड्रॉ केलेली दोन्हीमध्ये. बाकी कोणताही पॉईंट त्यामध्ये कॉमन नाही आहे, फक्त पॉईंट टी सर्कल आरवर पण आहे, त्याचप्रमाणे एस सेंटर असलेल्या सर्कलवर आहे, ॲज वेल ॲज लाईन एलवर पण आहे. ओके, म्हणजे हे तीन पॉईंट्स टी पॉईंट तिन्हीवर पण आहे, फर्स्ट सर्कल, सेकंड सर्कल, ॲज वेल ॲज लाईन. ओके, फक्त मेन काय, दे आर एक्सटर्नली म्हणजे बाहेरच्या बाजूला ते टच झाले एकमेकांना. इंटरनली म्हणजे काय असणार आहे बघा, तर यामध्ये दोन सेंटर ऑफ द सर्कल असलेले दिले, त्यामध्ये पॉईंट एन आणि पॉईंट एम. एन सेंटर आहे तो लहान सर्कलचा आहे, एम आहे तो मोठ्या सर्कलचा आहे, आणि दोन्ही सर्कल एकमेकांना के पॉईंटमध्ये टच झाले. ओके, पण बघितलं असेल तर जो काय लहान सर्कल आहे तो त्या सर्कलच्या आतील बाजूला आहे, म्हणून त्याला इंटरनली टचिंग सर्कल म्हणतात. बघू आपण त्याच्याखाली डिस्क्रिप्शन काय दिलं. The circles with center R and S touch the line L in point T, so they are touching circle with as common point, common tangent. Okay, they are touching externally. Okay, they are touching externally. And next point, the circle with center M and N touch each other internally and line P is their common टँजेंट. ओके, दोन्हीमध्ये जी कॉमन लाईन असणार त्याला आपण कॉमन टँजेंट. त्याचप्रमाणे ज्या पॉईंटमध्ये टच होतात त्याला कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि देर आर टू टाईप्स, एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि इंटरनली टचिंग सर्कल. आता त्याच्या रिलेटेड एक थेरम बघायचा आहे बघा आपल्याला, थेरम ऑफ टचिंग सर्कल. पहिला स्टेटमेंट बघू मग आपल्याला लक्षात येईल. इफ टू सर्कल्स टच इच अदर देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाय ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे थोडक्यात काय बघा, ज्यावेळी दोन सर्कल एकमेकांना टच होतात त्यावेळी आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे तो कोणत्या लाईनवर असणार आहे, तर दोन्ही सेंटर जॉईन केल्यानंतर जी लाईन मिळणार आहे त्या लाईनवर असणार आहे असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. फिगर वाईज तुम्हाला एक इझी लक्षात येईल. आता इथं एक्झॅक्टली तुम्हाला सांगितलं नाही की दे आर इंटरनली ऑर एक्सटर्नली, त्यासाठी आपल्याला दोन्ही पॉसिबिलिटी कन्सिडर करावं लागतील. म्हणजे पहिल्या फिगरमध्ये जर बघितलं असेल तर there are two circles touch externally, and in second figure there are two circles touch internally. Okay,
आता सी इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पहिल्या कंडिशनमध्ये, दुसऱ्या कंडिशनमध्ये पण सी इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मुद्दामच सेम फिगर घेतलेत नेम्स, फक्त पॉसिबिलिटी चेंज आहे. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, बस सेंटर ऑफ द सर्कल जॉईन केल्यामुळे कोणती लाईन मिळाली, ए बी. इकडं कोणती मिळाली बघा, ए बी मिळाली. आता लाईन असल्यामुळे ती दोन्ही साईडला काय असणार आहे, इन्फायनाईट असणार. आपण लाईन जॉईनिंग म्हणलो ना, सेगमेंट जॉईनिंग नाही, लाईन जॉईनिंग. ओके, इथं पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल ए बी लाईन दिसते ड्रॉ केलेली. सेकंड फिगरमध्ये ड्रॉ केलेली नाही, तुम्ही ड्रॉ करू शकता, असं काही एवढा विषय नाही. फक्त आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे पॉईंट सी, हा आपल्याला लाईन ए बीवर, लाईन ए बी असल्यामुळे ती दोन्ही साईडला इन्फायनाईट आहे. सो लाईन ए बीवर आहे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता गिवन काय सांगता येईल, सेंटर ऑफ द सर्कलची नेम्स ॲज वेल ॲज कोणत्या पॉईंटमध्ये टच झाले ते आणि लाईन टँजेंट. ओके, बघू आपण गिवनमध्ये सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितले बघा. सी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी. वाटल्यास तुम्हाला एक स्टेटमेंट ॲड करू शकता, लाईन एल इज अ कॉमन टँजेंट. ओके, नॉट नेसेसरी, इफ यू वॉन्ट देन डू. ओके, प्रूव्ह काय करायचं आपल्याला, पॉईंट सी लाय ऑन द लाईन ए बी. ओके, मग तो लेफ्टला असू शकतो, सेंटरला मध्ये पण असू शकतो, इकडे राईटला पण असू शकतो, ते डिपेंड ऑन सर्कल. ओके, पॉईंट सी लाय ऑन द लाईन ए बी, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके, प्रूफमध्ये काही अवघड नाही, एकदम सिम्पल आहे बघा. ओके, लेट लाईन एल बी द कॉमन टँजेंट पासिंग थ्रू सी ऑफ द टू टचिंग सर्कल. म्हणजे आपण लाईन एल कन्सिडर केली की देअर इज कॉमन टँजेंट पासिंग थ्रू पॉईंट सी. ओके, ऑफ द टू टचिंग सर्कल. आता आपल्याला हे थेरम प्रूफ कराय, टँजेंट थेरमचा आधार काढायचा आहे. ओके, पहिल्या फिगरमध्ये बघा, ए सी ही फर्स्ट सर्कलची रेडियस आहे. ओके, लाईन एल काय सांगितलं आता, जस्ट टँजेंट. मग आता टँजेंट थेरममध्ये रिलेशन काय सांगतं, रेडियस परपेंडिक्युलर टँजेंट, जे ऑलरेडी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1च्या आधी आपण कंप्लीट केलं आहे, ॲज वेल ॲज त्याच्यावरील एक्झाम्पल पण सॉल्व केलेत. ओके, सो ए सी आणि एलमध्ये, लाईन एलमध्ये काय रिलेशन असणार, दे आर परपेंडिक्युलर. ॲज वेल ॲज सेम बी सीमध्ये पण काय असणार बघा, बी सी परपेंडिक्युलर एल पहिल्या फिगरसाठी, इथं पण तसंच असणार आहे, ए सी परपेंडिक्युलर एल आणि बी सी परपेंडिक्युलर एल. ओके, बघा आता, देअरफॉर लाईन एल परपेंडिक्युलर सेग ए सी, तुम्ही इथं रेडियस शब्द वापरला तरी चालेल, अँड लाईन एल परपेंडिक्युलर सेग बी सी. क्लिअर आहे. ओके, आता बघा, सेग ए सी परपेंडिक्युलर लाईन एल अँड सेग बी सी परपेंडिक्युलर लाईन एल, हे सेकंड फिगरसाठी लिहिलं हां आपण. ओके, दॅट इज फक्त काय अपोजिट केले, चेंज केले, त्याचा काही फरक पडत नाही आपल्याला. ओके, जर बघितलं असेल, थ्रू पॉईंट सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. म्हणजे कसं आहे, पॉईंट सीमधून तुम्हाला जर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची असेल तर आपण ती फक्त एकच ड्रॉ करू शकतो. म्हणजे सीमधून बघा, लाईन एलमधून, लाईन एलवरील पॉईंट सीमधून इकडं लेफ्ट साईडला ए सी परपेंडिक्युलर निघाला आहे, या साईडला कोणता निघाला आहे, सी बी किंवा बी सी. पण खाली काय सांगितलं, सीमधून आपण फक्त एकच परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू शकतो, म्हणजेच ए बी परपेंडिक्युलर एल झालं. ओके, देअरफॉर पॉईंट सी ए बी आर कोलिनियर किंवा ए बी सी आर कोलिनियर म्हणलं तरी चालेल. ओके, थोडंसं लक्षात घ्या लॉजिक, या पॉईंट सीमधून ओके इकडे एक परपेंडिक्युलर गेला, इकडे एक परपेंडिक्युलर गेला. तुम्ही प्रॅक्टिकली पण बघू शकता. समजा एक लाईन ड्रॉ करायची, एक पॉईंट तिथे घ्यायचा आणि लेफ्टला एक 90 डिग्री ड्रॉ करायचा आणि राईटला एक 90 डिग्री ड्रॉ केला, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ती एकच सिंगल लाईन तुम्हाला तयार झाली. म्हणजे समजा जस्ट तुम्ही ही लाईन एल ड्रॉ केली, सर्कल जाऊ दे, हा पॉईंट सी कुठेही घ्या, सीमधून बाय युझिंग प्रोट्रॅक्टर या साईडला 90 डिग्री ड्रॉ करा. ओके, आणि या साईडला जर 90 डिग्री ड्रॉ केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी काय लाईन आहे ती एक सिंगल लाईन तयार झाली. ॲज वेल ॲज इथं पण तसंच आहे. या सीमधून समजा मला या सीमधून इकडे एक 90 डिग्री ड्रॉ केला,
आहे ऑलरेडी आणि बी सी पण 90 डिग्री ड्रॉ केला. असं कुठं होणार नाही की इकडे एक लाईन 90 डिग्रीचं गेल्याने थोडी राईट साईडला किंवा त्याच्या लेफ्ट साईडला 90 डिग्री. तर हे ॲक्च्युली काय होणार आहे, एकच 90 डिग्री अँगल ड्रॉ करू शकतो आपण पॉईंट सी मधून. सो हे तिन्ही पॉईंट्स काय होणार आहेत, कोलिनियर होणार आहेत. तुम्ही प्रॅक्टिकली पण बघू शकता बाय युझिंग कन्स्ट्रक्शन, प्रोट्रॅक्टर अँड स्केल. ओके, सो थेरम ऑफ टचिंग सर्कलमध्ये मेन काय, सेंटर ऑफ द सर्कल्स ओके अँड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, कारण की आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. ओके, मग आता मला सांगा या फिगरमध्ये ए सी ए बी फाइंड आउट करण्यासाठी कोणत्या दोन सेगमेंटची ॲडिशन करावी लागेल, तर ए सी आणि बी सी ए सी अँड बी सीची ॲडिशन केली तर तुम्हाला काय निघणार, ए बी निघणार. ओके, पण आता इथं तुम्हाला जर ए बी काढायचा असेल तर तो समजा ए सी मधून बी सी मायनस केला तर तुमचा ए बी निघेल. त्यासाठी आपल्याला नेक्स्ट पॉईंट मिळालं बघा. पहिला पॉईंट काय, द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल्स लाय ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. जे थेरम आपण आता जस्ट प्रूव्ह केलं तेच, फक्त लक्षात ठेवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सेंटर ऑफ द सर्कल दे आर कोलिनियर. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सेकंड पॉईंट काय सांगतो बघा यामध्ये, इफ द सर्कल टच ईच अदर एक्सटर्नली म्हणजे बाहेरच्या बाजूला, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडिया. ओके, म्हणजे समजा ते मी फिगर वाईज सांगतो बॅक साईडला पुन्हा घेऊन, दॅट इज R1 प्लस R2. अँड थर्ड वन, इफ द सर्कल टच ईच अदर, डिस्टन्स बिटवीन देअर सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडिया, दॅट इज R1 मायनस R2. फक्त कंडिशन काय, R1 इज ग्रेटर दॅन R2. थोडं फिगर वाईज बघू म्हणजे तुम्हाला क्लिअरली होईल. समजा ए सी म्हणजेच R1 घेऊ आणि बी सी म्हणजेच काय घेऊ, R2. ओके, मग आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे पॉईंटमधील, सेंटर ऑफ द सर्कलमधील. तर काय ॲड करावं लागेल, R1 प्लस R2. आणि इथं काय करावं लागणार बघा, ही पूर्ण ए बी काय, ए सी R1 घेऊ, बी सी घेऊ तुमची R2. मग ए बी फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, R1 मायनस R2. ओके, म्हणजे एक्सटर्नली असेल तर ॲडिशन आणि इंटरनल असेल तर सबट्रॅक्शन. ओके, त्यावाईज आपल्याला एक्झाम्पल पण बघायचे प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. एकदम सिम्पल आहेत बघा पहिले 3 एक्झाम्पल. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडिया 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. काय सांगितले, देअर आर 2 सर्कल्स, रेडियस दिले, फर्स्ट रेडियस इज 3.5 अँड सेकंड रेडियस इज 4.8 सेंटीमीटर. टच इच अदर सगळ्यात मेन म्हणजे इंटरनली का एक्सटर्नली, तर ते दिले इंटरनली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स काढायचे. ओके, जस्ट ॲझ्युम करू देअर आर 2 रेडिया दॅट इज R1 अँड R2. ओके, R1 ग्रेटर घ्यायची होती त्यामुळे R1 इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, इंटरनल आहे त्यामुळे काय होणार त्यांचं सबट्रॅक्शन. 2 सर्कल्स आर टच ईच अदर इंटरनली, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू काय होणार, डिफरन्स दॅट इज R1 minus R2 that is equal to 4.8 minus 3.5 that is equal to 1.3 सेंटीमीटर. ओके, सो इंटरनली असल्यामुळे आपण काय केलं तिथे सबट्रॅक्शन. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. 2 सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच ईच अदर एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. ओके, सेम एक्झाम्पल टाईप करायचं, फक्त आता इथं चेंज काय, एक्सटर्नली. सो एक्सटर्नली असल्यामुळे ॲडिशन होणार, बाकीच्या स्टेप सगळ्या तुमच्या ॲज इट इज राहील. लेट रेडिया ऑफ 2 सर्कल आर R1 अँड R2. R1 इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. तिथं सेंटीमीटर राहिले बघा. सो आता कंडिशन काय, 2 सर्कल्स आर टच ईच अदर externally. Okay, so the distance between their centers is equal to R1 plus R2 that is equal to 5.5 plus 4.2 that is equal to 9.7 centimeter. Okay, let's see next example. If radii of 2 circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw figure of this circle touch each other. Okay, externally and internally.
ओके, याच्यासाठी हे थोडंसं मी तुम्हाला थोडं डोक्याला हे होऊ दे की क्लिक होऊ दे की आपल्याला कसं व्हावं, त्यासाठी होमवर्कला ठेवले. फक्त हिंट देतो बघा काय करायचं आहे. एक्सटर्नली टच करायचं आहे, मग त्या दोन्हीमधलं डिस्टन्स किती होणार याच्या स्टेप्स वाईज 4 + 2.8 दॅट इज काय होणार 6.8. मग काय करायचं 6.8 सेंटीमीटरची पहिला सेगमेंट ड्रॉ करायची. मग एंड पॉईंट जे दोन मिळतात त्याला सेंटर येणार पहिला 4 सेंटीमीटरचा ड्रॉ करायचा लेफ्टवरून आणि राईटवरून त्याच एंड पॉईंटवरून 2.8 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करायचा. ऑटोमॅटिक ते एकमेकांना टच होतात. इथे काय करायचं इंटरनलीसाठी फर्स्ट 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करायचा. त्यानंतर 2.4 - 2.8 जितकं येतं त्यावरून डिस्टन्सवरून एक थोडंसं पहिल्या सर्कलवरून सेंटर ऑफ द सर्कलवरून तो पॉईंट घ्यायचा आणि मग सर्कल ड्रॉ करायचं 2.8 वरून, किंवा तुम्ही तसं डायरेक्ट पण ड्रॉ करू शकता, ऑटोमॅटिक येतं बघा. ओके, सो आजच्या लेक्चरपर्यंत आपण इथंच एवढं थांबायचं आहे, कारण की नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहेत थोडेसे मोठे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घ्यायचे. सो आज का आपण काय केलं एकच थेरम बघितला, त्यामध्ये थेरम ऑफ टचिंग सर्कल. त्यामध्ये शॉर्टमध्ये काय सांगतो, सेंटर ऑफ द सर्कल्स आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितला, जर एक्सटर्नली टच होत असेल तर R1 + R2 म्हणजेच ॲडिशन थोडक्यात, आणि इंटरनली होत असेल तर सबट्रॅक्शन दॅट इज R1 - R2. ओके, सो मे बी इतकं इनफ आहे आजच्या लेक्चरसाठी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू प्रॅक्टिस सेट 3.2 कंटिन्यू सॉल्व करायचं आहे. सो थँक्यू.